कुठं पेटलं होतं मग का आजी काय म्हणले बांध पेटलं होतं काय 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 झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं दोघाला काय झालं काय झालं काय झालं सांग मला अरे ए तिकडे खेळा बांधणं तो गेली पळ 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 खेळा बांधणं खेळा बांधणं जा अरे अरे बांधणं खेळ ना तिकडे इथं काय जा पळ 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 पळा पळा बर परत आलं आता 1 2 3 4 5 6 7 8 या कवळीत भर ती ट्रॉली दीड वाफन हा आणि मग दीड वाफेत भर ती ट्रॉली इथलच्या होई ना आज काढून होईल इकडची कड काढून होईल आणि तिकडची होईन एखाद्या दिवशी झाली तर हा हा हे पाल्यामुळं लई हे तरी तू मस्त काढलंय तरी मस्त काढलंय ना हा आता काय चहा घेऊन परत येतो मग काय काढावं काय पिंपळावर पालवी फुटती का नाही काय फुटली 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 पुढं पुढं टोकाला फुटली काय लांबलेत ना चला आता तिकडचा एक टप्पा राहिलाय फक्त तो बी 2-3 दिवसात होईल काढून आहे का नाही तिकडचा एक टप्पा राहील तो बी 2-3 दिवसात होईल काढून मग मिरच्याकडे जावं लागेल खाली मिरच्या काढायच्यात मिरच्या काढायच्यात ना थोड्या मिरच्या जाऊ द्या विकायला मिरच्या निघत्या ना तर गोणीभर मिरच्या निघत्या मग आज रविवारी आज नाही मंगळवारी उद्या काढू रात्री उद्या काढू आज रविवारी नाही सोमवारी काढू त्या म्हणजे मंगळवारी विकता येत्या सकाळी चहा घेतल्याशिवाय ना काहीच सुरू होत नाही तुम्ही म्हणत असता मग चहा लई चहा करतो लोकच ठिकाणं येत नाही चहा घेतल्यावर आता खरं सांगायचं म्हणून चला मम्मी नाही येऊ राहिली ते त्यांचं जेवणाचं हे होतं म्हणलं काढू आम्ही काय त्याला किती वाढत राहील एक नाही गोल्या नाही नका ए गोल्या बाजरी टाकतो पाखरेला बी टाक बरं का पाखरं हा पाखरं ते एवढं टरबूज फेका बरं कोण आहे बाबा आणा हो तेवढं मी आता भात आहे तिथं कोंबड्याला टाकून बाजरी टाकतो यांना चला 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 या खाऊ ना आता खाल ना सांडू चला रे कोंबड्या हो बागो टरबुजात भात ठेवलाय तिथं सगळे भाताकडे येते पहिले चला भाऊ आता काय हो बाबा ही बाजरी धारा बाजरी उरली काय चल धर तुम्ही म्हणजे आधी टाकली ती जरा गौरे बाजरी ती जिबेला परत काटे येते तिकडे हा जिबेला परत काटे येते तुझ्या चिंचे घाल रोटा मारून घेऊ आणि मग हे करू आता हा त्याला आता बाप म्हणून राहिले चिंचे खालीच कांदा ठेवायचा असे पोटोळे घालून त्याच्यामध्ये आहे ना त्याला रोटा आणू आणि जोड झालाय भो रोटा आणू आणि तिथे देऊ टाकून आता होऊन कापायला तिथंच जावं लागेल या इथं रोटा मारायचा आहे घेतो रोटा मारून आता हळू उतरा आता कांदाला बाहेर निघला म्हणलं आजी कोणता यो का हा ह्यो गोरलीट निघलाय बारीक असा पाहिजे होता बरोबर बरोबर त्याला 2 चक्रा मारावं लागते ना आपल्याला तिथं तर न्यायचं आहे काही लांब नाही न्यायचं चला भाऊ झाला आता सगळा कांदा वाहून आज आता कापायला यायचं जेवण झालं इथं बघा एवढी मोठं पोटोळी मरणात जड आहे भो एका साईडने टीचं भरलंय मला घाम घाम झालं मरणाचं गरम आहे
उन्हाने मरणाचं गरम झालाय. काय झाली का भाजी? केली काय? लाईट आहे सगळीकडे आहे, तिथंच नाहीये फक्त. चालू करा ना त्याला. भाकर पण राहिला अजून पिठलं. अय गोल्या दर चल जलेबी धर, त्याला द्या एक. होय हो माग सगळी लाळ घालली अरे. जास्त नाव देऊ जेलकडे ती. काय होईन? डायबिट होईन. डायबिट अरे डायबिट होईन ना तुला. डायबिटीस होई इकडं जेवायचं आहे गोल्या. आता सर तोंड लावितो त्याला. तोंड तो खरे ये हां तू कुठे चालला? अरे ये हा रुसला आता रुसला गडी. मला परत होय कसं सांगा मला परत. काय रेटून आणायचं? श्रीखंड आणायचा, पुऱ्या करायच्या, जिलेबी आणायची, रेटून आणायचं. एवढे भारी भारी नाव घेतले काय आलंय कोण? एवढे भारी भारी नाव घेतले पिठला आलंय भाऊ बाबा. या पिठला क्या 14 तारीख आहे. ढगड यायला चालू झाले त्या बघा. आता आहे ना आपल्याला कांदा ठेवायचा आहे. जाऊन द्या तळट टाकू. आता हे तळट आहे आपल्याकडं ते टाकू चिंचे खाली. तळट टाकू तळट. चला मी थोड्या वेळाने येतो. पुढं कस काढला यास कोण केलं मध्ये पोळ घालायची दरा बाटली अशी तुमच्या अशी जाऊन द्यायची सरळ. मग तुम्ही इथं कम टाकली? एवढी मोठी नाही व्हायची त्याची. ते आहे मी कुठं बसू? वेळी माझी लय झालं ती द्या ना मला. ती घ्या तुम्ही. ही भारी आहे. कुठं बसू पण मी मध्ये इथं बसावं लागेल. चला बघ घेऊ कांदे कापून. एवढी हे ना सगळं सोपं आहे उपटायला. आपण हे का आणायचे कापायचे न्यायचे हे करायचं आणि शेवटी 2 रुपये भाव मानल्यावर मग डोकं खराब होतं आहे का नाही? सगळं का वय खाड करतय तरी ते बिचारा आपला धरीत नवडी काय म्हणत कदा आपल्यावानी आणतोय. आयु माझ्या 4 दिवस झाले पायाला काय गुतलंय काय नाही. इथं आहे ना काहीतरी काटा आहे. हो आता त्या दिवशी नव्हता मला का काटा आहे काटा ही आहे ना आजी याच्यावर घ्या आधी. हे बघा याच्यावर इथं टाका. इथं आता काय दिन टाक इथं टाकली का मग ते आले का मग हे सरकते ना मग इथं मोठी होईल. ती एवढ्याच भागात टाका आजचे कांदे. अशी एवढ्या भागात इथं मस्त ढीक झालाय कांद्याचा. थोडा राहिला आता उद्या घेऊ येऊ. अयो मस्त भरलेत दाणे. बाजरीला घ्यावं काढून बाजरी आता. चला भाऊ काय ऊन पडलंय. आज घास पण नाही कापायचा. घासाला पान दिलेलं आहे काल रात्री त्याच्यामुळं. चला आता थोडं जाऊ. डोळ्याला अशी आगाग व्हायला लागली. आज कम वारच नव्हतं कारण की काय कांदा कापला का डायरेक्ट डोळ्यातच जायचं. ते वारं असलं का जातं ते वाऱ्याने येऊन. पण काहीच नव्हतं. सरपण नीट ठेवावं लागेल भाऊ. सरपण लय मोकळं झालंय मधूनच. दिला आवाज गौरीने. आज गौरीला आता कांदे आणावं लागते. पात घ्यावं लागेल थोड्या वेळाने आणावं लागेल. का भारी वातावरण झालंय भाऊ. वारं सुटलंय त्याच्यात गार कुठेतरी पाऊस झालेला दिसतोय बाबा. नाशिकला चालूच आहे. चला थोडी कांद्याची पात आणायला चाललोय मी आता. अय गोल्या काय झालं? गोल्या इकडे पळलं. धुडकं कोणतं यायचं नेमकी? बस झालं याच्यात. चला बघा ही बकरी ते कोंबडी आहे ना लईच बाहेर पडती. लागली बाबा आरडायला. झालं सगळं कल्याणच लागली आरडायला. बघा वातावरण किती भारी झालंय.
सुटलं वारं आता. चल रे गोलू, चल लवकर आणू आपण, चल वारं सुटायच्या आधी. आता दिलं पाणी सोडून पालकला. बघा पालक बारीक बारीक उगायला लागली आहे इथं, मस्त सगळीकडे उगली. वहीन ओला आता तवर बाबा भर राहिलेत तिथं. या इथं कांदा भिजला. आजीला तरी म्हणलं होतं इथं नको करायला, पण आजीने केलंच, ते ऐकलं नाही. इथं ना पाणी देताना ते उडतच असतं, पाणी निघलं तर हे डायरेक्ट फवारा उडतो याचा. चल जाऊन ते काही नाही व्हायचं एवढ्या एवढ्याला. थोडीच टाका बरं का, उचलायला तकलीफ दे. अय गोल्या, अय गोलू, लागली आता. तिथं आहे ना कांद्याची पाट ठेवली होती, पण ती सगळं पाणी झालंय. पावसाचं वातावरण झालंय राव बाबा आता. येईन ना. हा पाऊस येणारच आहे 100%. अयो हे पाटत आहे रिक्षा आता. ही पॅक धर द्या. 1 2 थांबा वर 1 2. चला आता काय नाही होत. इथं लीक झालंय भो. इथं कॉक पाहिजेच ते याच टाकीत चालू केलं तरी येतं इथे. इथं एक बसूनच घेऊ आपण. हे आहे ना कॉक, आहे ना तिथं. बघितला तुम्ही कुठेतरी बाथरूम मध्ये काय याच्यात बघितलं होतं, कुठेतरी बघितला होता ते 1 इंची ते. त्याला आता टाकलं त्यांना, कोंबड्याला टाकलं, राजहंसला टाकलं. काय म्हणले? नवा कॉक केला तिकडे बसायचा त्याच्यापेक्षा तो काळा कॉक काढून आणायचा, नळीचा काळा कॉक तिथून काढून आणायचा आणि इथं बसवायचं. हा तिथे काय नाही. हा ते ट्रॅक्टर आणावं लागेल इकडं. रोटा त्याच्यातच पडलाय. चला चहा घ्यायला, चहा घेऊ मस्त पैकी. चला तर मग मंडळी, आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आपला, हा हे 2-3 दिवस जरा कांद्याचीच राडा चालू आहे, त्याच्यामुळे जरा कांद्याच काम चालूच आहे. कशी खाती गौरी. चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा टाटा बाय बाय. ओके.